नमस्कार मंडळी, शोभा किचन रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे। सध्या म्हाळाचा महिना सुरू आहे म्हणजे पितृपक्ष। पितृपक्षामध्ये सर्वांच्या घरोघरी बनवली जाणारी थापी वडी, काही ठिकाणी याला पाटवडी म्हणतात, आमच्याकडे याला पाटवड्या म्हणतात। तर आज आपण पाटवड्या ही रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरू करू। आता एका मोठ्या वाटीमध्ये एक मोठी वाटी चाळून घेतलेलं बेसन पीठ घ्यायचं। यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता हे मिक्स करायचं। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे। म्हणजे एक वाटी बेसनाला एक वाटी पाणी घ्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये गाठी जर झाली असेल तर ते फोडून घ्यायच्या। आता ह्याला मिक्स करून झालेला आहे, गाठी सुद्धा झालेल्या नाही आहेत। आता ह्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं वाटून घेतलेलं आहे। याच्यामध्ये टाकून घेऊ। मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे मिक्स करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारचा आपल्याला बॅटर बनवून घ्यायचा आहे। आता आपण गॅस चालू करून घ्यायचा आणि त्यावर कढई ठेवायची। या कढईमध्ये 1 माप तेल टाकून घेऊ। आता तेल थोडंसं गरम होऊ देऊ। आता तेलामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। तर इथे मोहरी तडतडून झालेली आहे। याच्यामध्ये 1 चिमूटभर हिंग टाकायचं आणि लगेच आता हे बेसनचं बॅटर टाकून घ्यायचं। आता हे हलवून घ्यायचं। गॅस एकदम बारीक करायचा आहे। त्याच्यावर ताट झाकून 1 मिनिटला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे 1 मिनिट झालेला आहे। ताट काढून घेतलेला आहे। हे बघा, मस्त असा गोळा झालेला आहे। तर याला चांगलं व्यवस्थित अजून हलवून घेऊ। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आपला ताट तयार झालेला आहे। आता आपण या ताटामध्ये काढून घेऊ। आता इथे ताट घेतलेलं आहे। या ताटावर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। आता हे पसरवून घेऊ। आता हे सारण तेलावल्या ताटावर टाकून घ्यायचं आहे। आता या वाटीला तेल लावून घेतलेलं आहे। या मागच्या बाजूने असं थापून घ्यायचं। थोडंसं दाबून थापायचं आहे। तर इथे थापून झालेला आहे। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ। आता ताट फिरून घेऊ आणि आता अशा वड्या कापून घेऊ। आता आपण एक उचलून दाखवू। तर हे बघा, एकदम अशा अलगद निघत आहे। हे बघा, मस्त। हे बघा, आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी अशी आहे। आता आपण ताटात काढून घेऊ। इथे आपल्या पाटवड्या तयार आहेत। आता ह्याच्यावर आपण हे ओलं खोबरं टाकून घेऊ। तर इथे पाटवड्या बनवून तयार आहेत। तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कशा वाटले ते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।